सांगली कर्नाळा येथील काँग्रेस पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश. समीरदादा कदम यांच्या हस्ते प्रवेश. कर्नाळमध्ये नवी सांगली बसवण्याचा विचार केला पाहिजे. समीरदादा कदम. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांची जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरीमुळे इतर पक्षातील असंख्य नेते पदाधिकारी हे जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत. आज सांगली जिल्ह्यातील कर्नाळ गावचे माजी उपसरपंच आणि काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासिर चौगुले यांच्यासह समीर मुल्ला, पोपट मंगसुळे, रघुनंदन उर्फ नाना घोरपडे, किरण कदम, सागर मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश करून त्यांना गावाच्या विकासासाठी दृष्टीने लागणारे सर्व मदत करण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव अण्णा करणे, जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे, शहराध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, जिल्हा संघटक सलीम पठाण, ओबीसी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला, सुशांत काळे, अल्ताफ रोहिले, जयसिंग चव्हाण, अरविंद पाटील यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सांगली ग्रामीणमधील कर्नाळ गाव भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून येथे नवी सांगली बसवण्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. सर्वोपरी मदत करण्याचे अभिवचन यावेळी समीरदादा कदम यांनी दिले. या ठिकाणी आपल्या जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा यांच्या माध्यमातून गेले म्हणजे माझा संपर्क थोड्याच दिवसाचा आला, पण त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे आणि जी त्यांना काम पूर्ण करायची धमक होती ते बघून मी होऊन स्वतः त्यांना म्हटलं की दादा मला आपल्याबरोबर काम करायची इच्छा आहे. गेले 25 वर्ष मी काँग्रेसचं काम केलं आहे. आज ग्रामपंचायतला निवडून येऊन डेप्युटी सरपंच, आजही मी सदस्य आहे. पाणी पुरवठ्याचं हनुमान पाणी पुरवठ्याचं परवा कर्नाळमध्ये स्वतः आम्ही 4-5 जणात मिळून पॅनेल निवडून आणलं आहे पूर्ण. पण इतकी इच्छा झाली दादांचं काम बघून की आपल्याला आता कामाची गरज खूप मोठी आहे, म्हणून मी स्वतः इच्छा व्यक्त करून आज जनस्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. आज एवढीच ग्वाही देतो, दादा पाठीशी राहिले का सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांना 2 महिन्यात ह्या गोष्टीचा रिझल्ट 100% हा माझ्या वतीने पुरेपूर प्रयत्न करून मी देणार. आज जवळजवळ 15 ते 16 वर्ष दादांच्या संघ मी कायम असतो आणि ही नाशिरबाईच्या इथं एक कार्यक्रम होता. त्यांच्या कार्यक्रमानिमित्त नाशिरबाईजी त्यांचे संबंध आल्यामुळं प्रत्येक जी दादांची भेट झाल्यापासून नाशिरबाई सारखे म्हणायचे आईला दादांची कामाची पद्धत चांगली आहे. त्यांनी सगळ्यांना आम्हाला म्हणजे गावातील सगळ्यांना ह्या आलेल्या सगळ्यांना सांगितलं बाबा आपणाला भविष्यात कोण नेताच नाही आपल्याला. आता सांगलीत अशी परिस्थिती आहे की लई भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही हे सगळे निर्णय घेतला की बाबा दादाच्या मार्गदर्शनाने आपण काम करायचं. जी गावातील काय राहिलेली जी कामं आहेत ते नाशिरबाई आता स्वतः त्यांनी पॅनेल लावला हनुमानला. जवळजवळ 13 पैकी नाही 2 सीटा गेल्या 3-4 मतात. आणि आता ग्रामपंचायत सुद्धा ते डेप्युटी सरपंच म्हणून चांगलं काम केलेलं आहे. अजून आपली लोक यायची पण थोडं गावात एक शाळेतला एक कार्यक्रम आहे म्हणताना ते थांबले. पण दादा म्हणजे शेवटच आहे, इथं कामाचा विषयच नाही. कारण आम्ही बघितलंय तिथं शनिवार सुट्टी रविवार सुट्टी काही भानगड नाही, काही नाही. कुठलंही काम असू दे, रात्री 12 वाजले तरी कुठल्याही अधिकाऱ्याचं काम मला स्वतः अनुभव आलेला आहे. जवळजवळ 15-16 वर्ष मी त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे हे आम्ही जे आता गावातील बरीच लोक आता आमच्या वीर मधली सुद्धा पोरं आता गेल्या देऊन भेटून ते सुद्धा आता लवकरच ते प्रवेश करणार आहे. आणि दादांचा कामाचा विषय नाही, दादाजी एनओसी दिल्ली पातूर विषयच नाही. ठिकाणी मागच्या आठवड्यातच एक फार मोठा पक्षप्रवेश त्या ठिकाणी मिरज पूर्व भागातला झाला. आज या ठिकाणी पश्चिम सांगली भागातला मिरजातील ग्रामीण सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला. एक चांगल्या पद्धतीनं जनस्वराज्य शक्ती पक्षावरती विश्वास हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा बघून आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. आज एक अतिशय चांगला प्रवेश त्या ठिकाणी झाला. गेले अनेक वर्ष आम्ही सांगली ग्रामीणमध्ये एक नाव ऐकायचो, नासिरबाई म्हणल्याशिवाय काही पान हलत नाही. तर तेच आज नासिरबाई आमच्या पक्षात आलेले आहेत. मी त्यांचं कुठलंही पद घेणार नाही, त्या पदापेक्षाही ते मोठे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे योग्यतेप्रमाणे फार मोठं कार्य त्यांच्या हातनं घडेल. यासाठी हा पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे असेल. येणारे हा काळातल्या निधीचा विषय असेल, हा एक छोटी गोष्ट असणार आहे आमच्या ह्याच्यातला. मात्र कर्नाळ हा परिसर हा अतिशय
भौगोलिकदृष्ट्या फार महत्त्वपूर्ण आहे. स्ट्रॅटेजिकली शहर वाढू शकत नाही, आता ते वाढतोय. तर ते ग्रामीण भागाला एक नेतृत्व नासिरभाईंसारखं मिळालं तर निश्चितच कायापालट होईल. एक नवी सांगली वसवण्याचा विचार आपण सगळ्यांनी तिथे केला पाहिजे. त्यासाठी ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. आणि भविष्यामध्ये आपण राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे, आमचे नेते डॉक्टर विनय कोरे साहेब आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक विकासात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून आम्ही सगळे पुढे निघालो आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला कर्नाळ आणि त्या पंचक्रोशीतला विकास हा अगदी योग्य वाटेल. आणि त्या दिवशी सगळे मंडळी त्यांना सांगतील की नासिरभाई तुमच्यामुळं हे सगळं झालं. आणि त्यामुळे जो नासिरभाई नावाचा ब्रँड जो आम्हाला आज त्या ठिकाणी मिळाला, एक निश्चितच पक्षाला मोठी ताकद मिळेल. एक चांगली संधी आम्हाला उपलब्ध झाली आज. आणि फार चांगल्या पद्धतीनं आम्हाला आज विकासात्मक सगळ्यांचा जे कार्य आहे ते निश्चित पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद सागरजी पुजारी, त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष पंकजी म्हेत्रे, त्यानंतर इतर मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे साहेब, त्यानंतर आमच्याकडं सगळे ग्रामीणमधलं विशेषतः फार काळजीपूर्वक जे कार्य ज्यांनी पुढं चालवलं आहे आणि पक्षाची वाढ कशा दृष्टिकोनात होईल ते आमचे सोनी गावचे ग्रामपंचायत सदस्य अरविंद भाऊ, त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना सातत्यानं मार्गदर्शन वेळोवेळी करणारे आमचे महादेवांना कुर्णे ज्येष्ठ नेते, या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगला विकासात्मक दृष्टिकोन घेऊन हा पक्ष पुढं चालला आहे. समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा मेसेज आणि किंवा दृष्टिकोनातून आम्ही एक चांगलं इफ्तार पार्टीचा कार्यक्रम त्या मागच्या आठवड्यात आम्ही घेतला. आणि एक चांगला अमन शांतीचा एक त्या ठिकाणी संदेश जावा हा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक निवडणुकी होतील, नक्कीच जनस्वराज्य हा महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळे चांगल्या पद्धतीचं कार्य या कार्यकर्त्यांना ताकद देणार. आणि स्थानिक निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांना संधी द्यायचा निश्चित प्रयत्न आम्ही या सगळ्यामध्ये करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून बरेच प्रवेश आहेत. तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना आमच्याकडनं सारखाच या त्रास होणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत सहकार्य केले, इथनं पुढच्या काळात आम्हाला सहकार्य करून चांगल्या पद्धतीचं पक्षाचं कार्यास आपली मदत होऊ दे. आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. तुमच्या सगळ्या बातम्यांमुळे एक चांगला मेसेज खालती जातो. आणि खरोखर जे समाजाला गरजेचं आहे, आज लोकशाहीतला 4था आधारस्तंभ म्हणून पत्रकार मानले जातात, तर ती भूमिका मिरजेचे पत्रकार अगदी योग्य बजावत आहेत हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. आणि तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या येणाऱ्या पाडव्याच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाने आमच्या ह्या सगळ्या परिवारातर्फे सर्वच नागरिकांना मनापासून शुभेच्छा.